आमंत्रण दिलं गेलंय. हो, पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये आणि पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा पाहायला भेटलाय. अतिरिक्त धाव श्री गणेश झाली आहे वाईटच्या स्वरूपात. एकी धाव इकडे बोर्डावरती पाहायला भेटली आहे. याच एका धाब्याने खातं सुद्धा खोललं जात आहे. मारुती पाटील संघाचा कर्णधार तुकलोदाची बारपती पाहायला भेटलाय. षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकवरती बॅटर अमर. ओ लो फुलटॉस चेंडू अनसाईडच्या दिशेने तडकवलाय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार 4 धाब्यांसाठी. सुंदर फटका, जबरदस्त फटक्याने इकडे आपलं अकाउंट खोललं जात आहे अमरच्या माध्यमातून. थोडासा खराब चेंडू, फुलटॉसचा चेंडू, इकडे या फुलटॉसवरती चौकार आलाय. आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण, आहारामध्ये अन्नाचे कण आणि क्रिकेटमध्ये फुलटॉसचा चेंडू कधीच मिस करायचा नाही, कधीच पाया घालवायचा नाही आहे. तोच इकडे फुलटॉसचा चेंडू आणि त्याच्यावरती चौकार वसूल करतोय तो अमर. 4 धाब्याची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 5 अशी झाली आहे. मारुती पाटील शतकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्राईकवरती असतील अमर. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर, पुन्हा एकदा खराब फटका. पुन्हा एक अतिरिक्त धाव इकडे पाहायला भेटती आहे. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येते. धावसंख्या 6 झाली आहे. यावेळा मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक इकडे पाहायला भेटतोय. चेंडूला पकडलं जात आहे. एकरी धाव येते. एक धावेने धावसंख्या वाढती. धावसंख्या 7 झाली आहे. सात षटकाचा सामना, 2 षटकाचं पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन. तिकडेच पहिले षटक प्रगतीपदावरती आहे. आतापर्यंत फक्त 2 चेंडू, धावसंख्या 7 बनली आहे. कारण या षटकातील पहिला चेंडू वाईट फेकला गेलाय आणि तिसरा चेंडू सुद्धा इकडे वाईट फेकला गेलाय. स्ट्राईकवरती आता बाकी अनुज पाटील. हो, यावेळा बाकी रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न अनुजच्या माध्यमातून, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू जाऊन सरळ आदळलाय शरीरावरती. लिग बाईटच्या स्वरूपातील धाव येते आहे. एका धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 8 झाली आहे. वेदांत स्पोर्ट्स कनेरीवाडी विरुद्ध कृष्णाबाई डेव्हलपर्स आदित्य स्पोर्ट्स जैताळ या 2 संघादरम्यानचा हा सामना. यावेळा अंचाच्या दिशेने मोठा फटकवलाय. यावेळेला सुद्धा चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. सुंदर फटका यावेळेला अनुजच्या बॅटमधून, अमरच्या बॅटमधून चौकार आलाय. दुसरा चौकार येतो तो अमरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा अनसाईडच्या दिशेने खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती जोरदार फटका खेळला जातोय. धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 12 झाली आहे. अमर 9व्या धावसंख्येवरती खेळतोय तर अनुज अद्याप खातं खोललं नाही आहे. हो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बाकी चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. निर्धाव चेंडू. धावसंख्या जर पाहिली गेली तर 12 अशी आहे. मागच्या सामन्यात आपण पाहिलं की सुरुवात फार सुंदर झाली होती. ते सरळ सुरुवात पाहिली होती. त्यानंतर मात्र थोडंसं लगाम लावण्यात यशस्वी ठरले होते आणि फक्त एका धाब्याने विजय संपादित केला होता. या दरम्यान एक सुंदर चेंडू कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान चेंडू निघतोय. इकडे क्षेत्ररक्षण सुद्धा तितकेच अव्वल दर्जाचं पाहायला भेटलंय. एकी धाव आली आहे. एक धाब्याने धावसंख्या वाढून पोहोचली ती 13. पहिल्या क्रमांकाचं षटक माघारी पडतंय. धावसंख्या 13. सलामीची जोडी अमर आणि अमरच्या सोबत आहे तो अनुज पाटील. आणि दोघाही फलंदाजांनी अत्यंत सावधरित्या इकडे पहिलं षटक खेळून काढलंय. पॉवर प्लेचं जे षटक तिकडे मोठ्या फटक्यांची गरज होती, पण या षटकातून 13 धावा आलेत. आणि ज्या पद्धतीचं एकंदरीत ट्रेंड सुरू आहे की अगदीच प्रत्येक सामन्यात आत्तापर्यंत धावा डिपेंड केले गेलेत. मग ती धावसंख्या कोणतीही असो, अगदी 60, 65, 70, 80, 100 अशा धावासुद्धा प्रत्येक वेळा डिपेंड झाली आहेत. म्हणजे मोठी धावसंख्या डिपेंड झाली आहे, छोटी धावसंख्यासुद्धा डिपेंड झाली आहे. पण यावेळेला काहीसा वेगळा विचार केला गेला तो कृष्णाबाई डेव्हलपर्स आदित्य स्पोर्ट जैताळ संघानं. नाणेफेकीचा कौल जिंकलं तर गोलंदाजीचा निर्णय थोडासा निर्णय हा विचार करावा लागणार आहे. कारण कालच्या दिवसामध्ये डॅडी स्पोर्ट्स पाचगाव संघानं सुद्धा नाणेफेकीचा कौल जिंकलं तर बॅटिंग करण्याचा
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तो निर्णय त्यांना थोडासा अंगलट आला होता. इकडे काय व्हायला होतं हे पाहणं गरजेचं असेल, कारण नाणेफेक जिंकणे प्रथम फलंदाजी करणं, मोठ्या धावा बोर्डावरती लावणं आणि त्या धावा डिपेंड करणे हा ट्रेंड अगदी कालच्या दिवसापासून सेट झालाय. या दरम्यानचा एक चांगला चेंडू इकडे पाहायला भेटलाय. प्रदीप गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू इकडे पाहायला भेटलाय. स्कोरबोर्डची धावसंख्या आहे ती 13. नक्कीच ज्या पद्धतीने रिॲक्शन पाहायला भेटले खेळाडूंच्याकडून नक्कीच बॅटची एज होती की काय, कारण झेल सुटतोय असंच रिॲक्शन इकडे शतकच्याकडून पाहायला भेटलंय. प्रदीप षटकातील दुसरा चेंडू, हो फुलटॉसचा चेंडू आहे पण एकरी धाव इकडेही येईल. मोठा फटक्यापासून वंचित ठेवलं जातंय. सुंदर चेंडू, एकरी धावेने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 14 झाली आहे. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं गेलं तर कृष्णाबाई डेव्हलपर्स, आदिती स्पोर्ट्स जैताळ, त्याचबरोबर कनेरीवाडीचा संघ, ओ मोठा फटका, सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून लावलाय. सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. सीधी बॅट, नो बकवास, सरळ चेंडूला खेळून काढलाय 4 धाब्यांसाठी. जबरदस्त फटका पाहायला भेटलाय आणि 4 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला तडकवलाय. सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 18 झाली आहे. प्रदीप षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकवरती बॅटर अनुज पाटील. ओ यावेळा मात्र विकेट आली आहे. उलटा चेंडू नीटचा खेळता आला नाहीये. झेल टिपला जातोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. विकेट गमवावी लागली. अनुज पाटील बाद झालाय. पहिला झटका लागलाय. 18 या धावसंख्येवरती विकेट. पहिल्या क्रमांकाचा झटका इकडे लागला तो वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी अरुण अब्दागिरी 11 संघाला. अनुज पाटील स्वस्तात माघारी परतलाय. फक्त 4 धावा करत माघारी परततोय तो अनुज पाटील. संयोजक बाजी, आपण जर इथं कुठे असाल तर प्लीज संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सची. बाजी न्यू बॅटर विशाल मैदानात दाखल होतोय. संघाचा एक प्रमुख बॅटर, एक आयकॉनिक प्लेअर. नक्कीच विश्वास या फलंदाजावरती असेल. ओ यावेळा आल्या आल्या सुंदर फटकवलाय. सुरेख ड्राईव्ह पाहायला भेटली आहे. कमालीचा फटका आलाय. पहिला चेंडू इकडे फेस करत होता पण पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त फटका पाहायला भेटलाय. कमालीचा फटका. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू तडकवला. यावेळा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान चेंडू जातो तो सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 22 झाली आहे. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज असेल प्रदीप. या षटकात आतापर्यंत 9 धावा खर्ची केलेत आणि एक महत्वाची विकेट सुद्धा संपादित केली जाते. धावसंख्या 22 झाली आहे. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज प्रदीप. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर पहिलं षटक तिथे धावा आल्या होत्या त्या 13 धावा. यावेळेला सुद्धा सुंदर फटका. हवाई सफर आउट ऑफ द पार्क षटकार आलाय. कमालीचा फटका पाहायला भेटला तो विशालच्या बॅट मधून. संघाचा एक सर्वोत्कृष्ट फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज अशी ख्याती असणारा विशाल मैदानावरती येतोय आणि आल्या आल्याच पहिल्या 2 चेंडूवरती एक षटकार, एक चौकार आणि 10 धावसंख्येवरती खेळताना पाहायला भेटलाय. आणि त्याचमुळे संघाची धावसंख्या आता बाकी वाढली आहे. धावसंख्या 28 झाली आहे. या षटकातून धावा आलेत 15. पहिल्या षटकातून 13. 2 षटकाचा खेळ मागे पडलाय. धावसंख्या 28. पॉवर प्लेचा खऱ्या अर्थानं इकडे फायदा उचललाय, कारण पहिल्या 2 षटकातून 28 धावा आलेत. आपण आतापर्यंत जर खेळ पाहायला लागला तर पहिल्या 2 षटकात पॉवर प्लेच्या धावा जरूर होतात, पण त्यानंतर मात्र पुढचे 3-4 षटक धावा अगदीच रोखण्यात यशस्वी ठरतात गोलंदाज. आणि
आता जर आपण पाहिलं तर प्रोजेक्टिंग स्कोर जर आपण पाहिला तर तो स्कोर नक्कीच हा जवळजवळ 90-95च्या पुढे दाखवतोय, पण त्यानंतर मात्र थोडासा डाव आता धीमा होईल आणि थोडंसं इकडे पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व आता पाहायला भेटते, कारण 5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आता क्षेत्ररक्षण करताना दिसतील, कारण पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि फील्ड रिस्ट्रिक्शन याची मुभा सुद्धा आता इकडे उठवली गेली आहे. पाहावं लागेल गोलंदाजी मार्कवरती बदल होतोय. अजय पाटीलच्या हाती चेंडू सुपूर्द केला गेलाय आणि क्षेत्ररक्षक सुद्धा बदल होतोय. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर ऑनसाईट वरती 3 क्षेत्ररक्षक हे 30 या सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील. क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर ऑनसाईडच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक पाहायला भेटत आहेत. एक लॉंग ऑन आहे, एक मिड विकेट आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे. तर ऑफसाईड वरती आपण पाहतो एक वाईडेस्ट लॉंग ऑफ आणि त्यासोबत अगदीच कव्हरचा क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय डीप वरती. हो, चांगला चेंडू डावखुरा गोलंदाजी मार्कवरती आला. चेंडू फडल्यानंतर थोडासा वळण घेताना चेंडू पाहायला भेटतोय आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू इकडून पाहायला भेटलाय. डावखुरा गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतो स्ट्राईकवरती बॅटर अमर. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने तडकवला चेंडू. डीपवरती क्षेत्ररक्षक असेल, डीप स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, पण एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक धावेत धावसंख्या वाढतीय, धावसंख्या 29 अशी झाली आहे. अजय पाटील लेफ्ट हँडेड गोलंदाजी मार्कवरती आलाय. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि एकरी धाव खर्च केली आहे. नक्कीच तर पाहतोय अमर सेट बॅटर आहे. 9 चेंडू 12 वरती खेळतो तो. विशाल 2 चेंडू 10 वरती खेळतोय. वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी अरुण अब्दागिरी 11 या संघ नाणेफेकीचा कौल जरूर आपण गमावलाय, पण इकडे सुरुवात मात्र चांगली केली आहे. अजय पाटील षटकातील तिसरा चेंडू. हो, यावेळा सुद्धा रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळा सुद्धा मोठा तडकवण्याचा प्रयत्न झालाय करा, पण स्विंग अँड मिस. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. इथंही चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. स्ट्राईकवरती असेल बॅटर विशाल. 3 चेंडू 10 वरती खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अजय सज्ज होतोय. षटकातील 4था चेंडू. हो, पुन्हा एकदा मोठा तडकवण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली आहे. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये होता, पण सेफ झोनमध्ये इकडे चेंडू लँड होताना पाहिलाय. इकडे पुन्हा एक सिंगल आली आहे आणि या सिंगलचं धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती आता 30 अशी झाली आहे. नक्कीच पॉवर प्लेच्या 2 षटकात आपण 28 बनवलेत, पण त्यानंतर मात्र धावांचा जो वेग आहे तो थोडासा मंदावताना पाहिला आहे आपण. एकदा पुन्हा तीच कहाणी इकडे पाहायला भेटते. थोडंसं क्षेत्ररक्षक बदल केला जातोय. अजय हा चेंडू. हो, थोडासा खराब चेंडू आहे. पाहावं लागेल पंचांच्याकडे. नक्कीच इकडे पंचांनी सुद्धा आपले दोन्ही हात समांतर केलेत, म्हणजेच अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये इकडे धाव आली आहे आणि याच वाईटने धावसंख्या वाढून पोहोचली ती 31 अशी. 1-31 अशी सध्याची अवस्था आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. 5वा चेंडू पुन्हा एकदा अजय पाटीलचा हा चेंडू. हो, यावेळेला मात्र विकेटची संधी आहे आणि विकेट आली आहे. विकेट कुणाची आहे तर विशाल नाहीये, अमरची विकेट आली आहे. सेट बॅटर अमर 10 चेंडू 12 या धावसंख्येवरती बाद झालाय. आणखीन एक विकेट गमवावी लागली आहे. सलामीचा फलंदाज अमर सेट बॅटर होता. कारण आतापर्यंत आपण 10 चेंडू खेळले होते. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, थोडीशी फ्लाईट दिली आहे, चेंडूला वेग कमी केलाय आणि बॅटरपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मोठा तडकवण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली आहे, चेंडू उंच हवेत आणि यष्टीरक्षकाने बाकीचं काम इकडे बाकी पूर्ण केलंय. अमर विकेट गमवावी लागली आहे. धावांचा वेग 3ऱ्या 4थ्या 5व्या षटकात मात्र कमी होताना आत्तापर्यंत आपण पाहिलाय. पुन्हा या सामन्यात सुद्धा तीच कहाणी इकडे पाहायला भेटते आहे. विकेट आली आहे. गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील यशस्वी ठरला. इकडे विकेट प्राप्त केली आहे आणि फलंदाज बाद झालाय अमर. आता न्यू बॅटर योगेश कदम मैदानात दाखल होतोय.
योगेश कदम स्ट्राईकपती असेल. षटकातील शेवटचा चेंडू. हो, यावेळा बाकी चांगला चेंडू आहे. सरळ चावून आदळल्या पायांच्या वरती. निर्धाव चेंडू इथे येतोय आणि या षटकातून फक्त धावा खर्च केले 3. कमालची वापसी पाहायला भेटली आहे. पहिल्या 2 षटकात 28 धावा आणि यानंतर मात्र अजय पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. या षटकातून फक्त 3 धावा खर्च केलेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 31 अशी झाली आहे. कृष्णाबाई डेव्हलपर्स आदिती स्पोर्ट्स जैताळ या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी अरुण अब्दागिरी 11 या संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिले. पहिल्या 2 षटकात आपण 28 धावा केल्या. चांगली सुरुवात केली पण त्यानंतर मात्र या 3ऱ्या षटकात पुन्हा एकदा कमबॅक करण्याची जी संधी होती कृष्णाबाई डेव्हलपर्स आदिती स्पोर्ट्स जैताळ संघानं ती संधी बाकी इकडे हेरली आहे. या षटकात फक्त 3 धावा आणि महत्वाची विकेट प्राप्त केली गेली आहे. गोलंदाजी मार्कवरती बदल होतोय. गोलंदाजी मार्कवरती कपिल पाटील गोलंदाजी मार्कवरती. भारतीय लष्करामध्ये सेवा बजावत असताना आणि सुट्टीच्या दिवसामध्ये इकडे क्रिकेटचा आनंद सुद्धा घेताना दिसत आहेत कपिल पाटील. षटकातील पहिला चेंडू थोडासा खराब चेंडू पण फटकवता इकडे बाकी आला नाही आहे. शॉर्ट पिचचा चेंडू होता. बराचसाच इकडे वेळ होता पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळायला चेंडू जातोय. तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये इकडे क्षेत्ररक्षक असेल. चेंडू पकडला जातोय. फेकी केली जाते. दरम्यान एकेरी धाव आली आहे आणि 1 धावेने धावसंख्या वाढून पोहोचली ती 32 अशी झाली आहे. ओ बॅटची एज थोडा वेळ इकडे चेंडू हवेमध्ये होता. कॅचची संधी होती पण पुन्हा एकदा इकडे झेल सुटलाय. कारण थोडासा जर पाहिलं गेलं तर चेंडू अगदीच यष्टीरक्षेच्या जवळून निघालाय. एकेरी धाव येते. 1 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली ती आता 33 अशी झाली आहे. 2 बाद 33. कपिल पाटील गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिलं षटक आणि त्यातील आतापर्यंत 3 चेंडू खर्च केले गेलेत आणि आतापर्यंत 2 धावा या 3 चेंडूवरती गमावलेत. कपिल पाटील षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. उजव्या हाताचा गोलंदाज ओढतो विकेट मारा करताना दिसेल. स्ट्राईकवरती बॅटर मात्र विशाल पाहतोय आपण. 6 चेंडू 12 धावसंख्येवरती खेळतोय. चांगली फटकेबाजी आल्या केली होती पण त्यानंतर मात्र थोडासा खामोश पाहायला भेटला. यावेळा फुलटॉसचा चेंडू आहे. नीटचा इकडे खेळता आला नाहीये. अनसाईडच्या दिशेने चेंडूला हलक्या हातानं टर्न केलंय. एकेरी धाव इथूनही येते. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक इकडे पाहायला भेटतोय. एकेरी धाव येते. 1 धावेने धावसंख्या 34 झाली आहे. करवीर प्रीमियर लीग 2026 पर्व 4th आणि या 4थ्या पर्वातील आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहतोय. इकडे रिव्ह्यू मागितला गेला हाईटसाठी. पाहावं लागेल हाईटचा जो नो बॉल असेल तो इकडे इश्यू असेल आणि रिव्ह्यू मागितला जातोय तो पंचांच्याकडून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक सुंदर चेंडू पाहायला भेटलाय. एक धाव याही चेंडूवरती आली आहे. अगदीच वेगवान पद्धतीचा चेंडू. कपिल 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 3 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटली आहे. पहिल्या 2 षटकात 28 धावा. त्यानंतर मात्र धावांच्या वरती अंकुश ठेवला गेलाय. त्यानंतर मात्र 10 चेंडूवरती फक्त 6 धावा खर्च केले जात आहेत. पुन्हा एक चांगला चेंडू आहे. गोलवरचा चेंडू होता. फटकवण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू जातो तो ऑफसाईडच्या दिशेने. पाईंचा क्षेत्ररक्षक थोडासा इकडे चेंडूच्या मागे धावताना दिसला. या
चेंडूवरती 2 धावा आलेत आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढून पोहोचली ती 36 अशी झाली आहे. आत्तापर्यंत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती अगदी त्याच पद्धतीने धाव मात्र पुढे सरकताना दिसला नाही आहे. कारण पॉवर प्लेची जशी 2 षटके संपलेत आणि क्षेत्ररक्षण जसं फैलावले तसा धावांचा वेगसुद्धा मंदावला आहे. आणि त्यासोबत गोलंदाजांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. कपिल असेल किंवा अजय पाटील दोघांनी चांगली गोलंदाजी केली आहे. आणि त्याचमुळे थोडा धावांच्या वरती अंकुश ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत गोलंदाज कपिल. षटकातील शेवटचा चेंडू. हो, पुन्हा एकदा मोठा तडकवण्याचा प्रयत्न. याही वेळा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. इथंही चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली कपिल पाटील यांच्याकडून. या षटकात फक्त 5 धावा आणि अजय पाटील यांच्या या आधीच्या षटकात फक्त 3 धावा. म्हणजे मागच्या 2 षटकात धावा फक्त 8 खर्ची केलेत. आणि आधीच्या 2 षटकामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये जिथं पॉवर प्लेचा खेळ होता तिकडे 2 षटकामध्ये आपण 28 धावा खर्च केल्या होत्या. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 36 अशी बनली आहे. उर्वरित 3 षटकाचा खेळ अद्याप बाकी आहे. इकडे आपण ड्रिंक ब्रेक पाहतोय. पाहावं लागेल उर्वरित 3 षटकाच्या माध्यमातून आणखीन किती धावा बोर्डावरती लागल्या जातील. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा अजय पाटील षटकातील वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय. अजय पाटील गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पहिला चेंडू यावेळा अगदीच लेग स्टंपवरचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. सरळ जाऊन आदळतो पायांच्यावरती आणि पंचांनी सुद्धा इकडे लेग बाईटचा इशारा केला आहे. याच एकेरी धाबेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 37 अशी झाली आहे. क्रिकेटचा खेळ म्हटलं की 6 चेंडू हे फार महत्त्वाचे असते. 6 चेंडू जर बॅटरने चांगले खेळले तर बॅटर चांगला असतो आणि 6 चेंडू जर गोलंदाजीने चांगले टाकले तर गोलंदाज चांगला ठरतो. तसेच 6 घटक आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचे असतात. त्या 6 घटकांच्या विषयी आपण चर्चा करू पण या चेंडूनंतर. षटकातील पुढचा चेंडू. हो, चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरल्या बाजूला टर्न होताना पाहायला भेटला आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आला आहे. चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव इथेही येते आहे आणि 1 धावेने धावसंख्या वाढून पोहोचली ती 38 अशी. 2 बाद 38 अशी धावसंख्या झाली आहे. नक्कीच अजय पाटील तिसरं षटक घेऊन आला. तिथे फक्त 3 धावा खर्च करतोय. एक महत्त्वाची विकेट प्राप्त केली आहे आणि त्यानंतर धावांच्या वरती अंकुश लावण्यामध्ये अत्यंत मोलाची जबाबदारी पार पाडतोय तो अजय पाटील. डावखुरा गोलंदाज. हो, यावेळा बाकी रिव्हरचा फटका आहे पण तितकंच दर्जन क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. याच फटक्यासाठी इकडे सुरक्षा कवच सुद्धा आहे डीपवरती. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगल नंतर धावसंख्या 39 अशी झाली आहे. अजय पाटील आणि कपिल पाटील या 2 गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. धावांच्या वरती अंकुश ठेवलाय. हो, यावेळा सुद्धा थोडासा गती परिवर्तन केलेला चेंडू. चेंज ऑफ द पेस पाहायला भेटलाय. गती नाही आहे. इकडेही अतिरिक्त धाव आली आहे. 22च्या स्वरूपात यावेळा धाव येते. यावेळेला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. शरीराशी कोणता संपर्क नाही आहे पण 22च्या स्वरूपातील धाव आली आहे. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या 40 झाली आहे. सिंगल धावा या सलग 4 चेंडूवरती 4 आलेत. म्हणजेच मोठ्या फटक्यापासून रोखलं गेले फलंदाजांना. हो, यावेळेला मात्र मोठा फटका पण चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल ड्रॉप झालाय.
साधा सोपा लॉलीपॉप कॅच इकडे बाकी ड्रॉप होतोय. पुन्हा एक सिंगल इकडे दुहेरी धाव आली आहे. 2 धावा 2 धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 42. झेल सुटलाय सौरभ कडून. इकडे थोडस खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या 42. हो यावेळा सुद्धा शेवटच्या क्षणामध्ये शॉट चेक केलाय. अनसाईच्या दिशेने फडकवायचा होता पण चेंडू ज्या वेगाने बॅटवरती आलाय तिकडे बाकी बॅटर थोडासा सरप्राईज होतोय. शेवटच्या क्षणी शॉट चेक केला गेलाय. अगदीच सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला घेऊन काढणे. डीपती पुन्हा एकदा इकडे प्रोटेक्शन आहे. एकी धाव आली आहे आणि 1 धाब्याने धावसंख्या वाढून पोहोचली ती 43 अशी झाली आहे. 5 षटकाचा खेळ मागे पडलाय. धावसंख्या 43 आहे आणि या 43 मधील पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा म्हणजे पुढच्या 3 षटकामध्ये फक्त 15 धावा आलेत. म्हणजेच गोलंदाजांनी कमबॅक करवलाय. पाहावं लागेल आता कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. कारण उर्वरित 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे आणि या 2 षटकातून आपल्याला आणखीन 20 धावा करायच्या आहेत. आपल्याला 65+ धावा करायच्या आहेत. कारण या स्पर्धेतील ट्रेंड आत्तापर्यंत जो आपण पाहत आलोय तो ट्रेंड हाच आहे की नाणेफेक जिंका, प्रथम बॅटिंग करा, धावा बनवा आणि त्या धावा डिपेंड करा. पण इकडे थोडासा कृष्णामाई डेव्हलपर्स प्रणित आदित्य स्पोर्ट्स जैताळ या संघाने मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय हा बाकी हैराण करणारा वाटतोय. पण पाहावं लागेल त्यांच्याकडे ती क्षमता नक्कीच असेल. त्यांचे बॅटर त्या ताकदीचे असतील. त्याचमुळे करत राहणे इकडे तो निर्णय घेतलाय. कपिल पाटील गोलंदाजी मार्गवरती आला आहे. या षटकातील पहिला चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने धडकवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. इकडे बाईच्या स्वरूपामध्ये धाव येते आहे. ओ काय करता इकडे दुहेरी धावेचा प्रयत्न केला तो मात्र धावबाद झालाय फलंदाज. धावबाद होतोय. नक्कीच इकडे विकेट गमवावी लागली. एका धावेचा मोह इकडे आवरता आला नाही आणि त्याचमुळे इकडे विकेट गमवावी लागली आहे. आमच्या अगदीच मराठी भाषेमधील एक आपली व्यवहारातली एक म्हण आहे, व्याजाला सुकावली आणि गटऱ्याला मुखावली. इकडे एका धावेचा मोह तो आवरता आला नाही आहे आणि दुहेरीचा प्रयत्न केला गेला आहे आणि तिकडून विकेट गमवावी लागली. धावबादच्या स्वरूपामध्ये 44 या धावसंख्येवरती 3री विकेट गमवावी लागली आहे. कपिल पाटील गोलंदाजी मार्गवरती आलाय. या षटकात पहिल्या षटकात चांगली कामगिरी केली. या षटकात कशी कामगिरी करेल हे पाहणं सुद्धा गरजेचं राहील. नाश्टॅकीवरती नवीन फलंदाज सूरज. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. आपल्याच फॉलो मार्कमध्ये इकडे चेंडूला रोखण्यात यशस्वी ठरतोय पण धाव रोखण्यात मात्र अपयशी ठरलाय. पण कमालीचा फटका. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांचं कौतुक केलं पाहिजे. खास करून कपिल आणि अजय पाटील या 2 पाटील बंधूंनी मात्र जबरदस्त गोलंदाजी केली आहे. ज्या पहिल्या 2 षटकात आपण 28 धावा पाहिल्या होत्या त्यानंतर मात्र उर्वरित पुढच्या या 20 चेंडूवरती फक्त धावा खर्च केले 17. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली. सातत्याने अचूक टप्पा आणि त्यासोबत गोलंदाजांच्या हिटिंग झोनपासून दूर ठेवले गेलाय. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा इकडे सिंगल जरूर येते पण लेगबाईच्या स्वरूपातील धाव असेल कारण यावेळेला सुद्धा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे आणि पंचांच्याकडून सुद्धा इशारा येतो तो लेगबाईचा. एकरी धाव आली आहे. याच एकरी धावेत धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 46 अशी झाली आहे. अद्याप 9 चेंडू बाकी असतील आणि उर्वरित 9 चेंडूच्या माध्यमातून आपल्याला आणखीन 20 धावा बनवाव्या लागतील. आपल्याला याच धावा या 60-65+ कराव्या लागतील. पण सध्याच्या घडला पाहता तितक्या धावा बनतील असं वाटत नाही. ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला भेटते कपिल पाटील वेगवान गोलंदाज आहे. दर्जेदार गोलंदाजी आत्तापर्यंत पाहिली आहे. आत्तापर्यंत 9 चेंडू फेकलेत. फक्त 7च धावा खर्च करतोय. जरूर विकेटलेस आहे पण गोलंदाजी जबरदस्त झाली आहे. पुन्हा एकदा लो फुलटॉसचा चेंडू खदेडून काढलाय. इकडे लॉंगअपचा क्षेत्ररक्षक असेल. चेंडूला फील केलं गेलाय. एक धावेवरती समाधान मानावं लागते. दुहेरीचा प्रयत्न जरूर होता इकडे सूरजकडून पण शेवटच्या क्षणी इकडे निर्णय बदलला गेलाय. एकेरी धाव येते. एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 47 झाली आहे. थँक्यू. नक्कीच जर विशाल जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा बनवलेत आणि नंतरच्या 12 चेंडूवरती सुद्धा 10 धावा बनवलेत. म्हणजेच गोलंदाजांनी वापसी केली आहे. कमबॅक केलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली आहे. पलटवार पाहायला भेटलाय गोलंदाजांच्याकडून. पण यावेळेला सूरजकडून मोठा फटकावलाय पण ऑनसाईडच्या तिसरे क्षेत्ररक्षक आहे. इकडे सौरभ फेकी केली गेली आहे पण यापैकी म्हणजे थोडासा विश्वास कमी आहे आणि तिकडून पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत.
2 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 49 झाली आहे. षटकातील शेवटचा चेंडू बाकी. 6वं षटक. पहिल्या 2 षटकात 28 धावा आणि 6 षटकामध्ये आपण आता पाहतोय धावा 49 आहेत. म्हणजे पुढच्या 4 षटकामध्ये आपण फक्त 21 धावा खर्च केलेत. अद्याप 6व्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. पण कपिल पाटील लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटली आहे. कमालीची गोलंदाजी. हो पण यावेळा थोडंसं तारीफ रास नाही आई शायद. थोडासा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर थोडासा अतिरिक्त वेग वापरण्याचा प्रयत्न पण वेगासोबत नियंत्रण गमावलंय आणि अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात येते. धावसंख्या 50 झाली. अर्धशतक बोर्डावरती लागलंय. अद्याप 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. बरोबर 7 चेंडूच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं असेल. 65 प्लस धावा कराव्या लागतील कारण या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 65च्या वरच्या धावा या डिपेंड झालेत. ओलो फुलटाचा चेंडू पुन्हा तडकवला. सौरभ आहे. यावेळा मात्र चुकी केली गेली नाहीये. यावेळा झेल टिपला जातोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सौरभ झेल टिपण्यात यशस्वी ठरतोय. विशाल बाद झालाय. 15 चेंडू 20 या धावसंख्येवर सूरज बाद झालाय. 3 चेंडू 2 या धावसंख्येवरती बाद झालाय तो सूरज. लो फुलटाचा चेंडू तडकवलाय ऑनसाइडच्या दिशेने. डीप मिड विकेटवरती क्षेत्ररक्षक आरामात झेल पकडला जातोय. पाहावं लागेल शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील गोलंदाजी मार्कवरती बदल झालाय. गोलंदाजी मार्कवरती शरद लोखंडे. शेवटचं षटक पाहावं लागेल. धावसंख्या 50 बनली आहे. नॉस्टॅकचा बॅटर कोण आहे? प्रवीण. बॅटर गणेश. शेवटचं षटक. पहिला चेंडू तडकवण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने. इनसाइड एज चेंडू 1 बाउन्स पोहोचतो तो एसटी रक्षकापर्यंत. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या 50. 5 चेंडू बाकी आहेत. या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात लो स्कोरिंग जर आपण पाहिलं पहिल्या इनिंगचा लो स्कोर आहे तो 62 आहे आणि तो सुद्धा कालच्या सामन्यात डिपेंड केला गेलाय. म्हणजेच नाणेफेक जिंकण्याची जी यावेळा सुद्धा पाहिलं गेलं तर ऑफसाईडच्या दूरचा चेंडू सुंदर फटकावलाय. 6 धाब्यांसाठी. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू इकडे बघी खडे खडे फटकावलाय. षटकार आलाय. कमालीचा फटका आणि या 6 धावा थोडासा आत्मविश्वास वाढवतील बॅटरचा आणि या 6 धाव्यांची धावसंख्या 56 झाली आहे. अद्याप 4 चेंडू. आणखी एक मोठा फटका म्हणजेच आपण 65 पर्यंत पोहोचाल. पण या वेळा पहा काय सुंदर चेंडू पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा इकडे पायांच्या मध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल नाही आहे. कोणत्याही प्रकारची मुवमेंट नाही आहे आणि पुन्हा एकदा खडे मारण्याचा प्रयत्न पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. फुटवर्क असणं गरजेचं आहे. आपल्याला थोडंसं चहलकर्मी करणं गरजेचं आहे. पण यावेळा बाकी चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. पुढील चेंडू यावेळा मात्र सुंदर फटका. मस्तक पे दस्तक. आउट ऑफ द पार्क षटकार आलाय. कमालीचा फटका. जबरदस्त फटका. 6 धावा येत आहेत. 6 धाब्याने धावसंख्या वाढतीय. धावसंख्या 62 झाली आहे. 62 लास्ट ऑफ 4 विकेट. काय फटका पाहायला भेटलाय. जरूर पाहिलं तर पायांच्या मध्ये अगदीच हालचाल नाही आहे पण ताकद आहे बॅटरकडे. आपण पाहिलं गेलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा वीरेंद्र सेहवाग नावाचा एक खेळाडू होता की त्याच्या पायांच्या मध्ये हालचाल जास्त नसायची पण त्याचा तो कधी विचारही करत नव्हता कारण तो इतका प्रभावी ठरला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं पदार्पण केलं तसं त्याने शेवटच्या क्षणापर्यंत आपली दादागिरी दाखवली होती. दहशत होती. समोरचा गोलंदाज कोणी असो अगदी शोएब अख्तर असेल, ग्लॅन मॅक्रॉ असेल, चमिंडा वास असेल, सेहवाग पाहिला की गोलंदाजांच्या
पायाखालची वारू सळकायची आणि तसाच इकडे फलंदाजी करताना पाहायला भेटला तो विशाल. पायांच्यामध्ये नक्कीच हालचाल नाही आहे, पण जागेवरून मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. 18 चेंडू 32 वरती पोहोचलाय. सुरुवातीच्या 10 धावा या 2 चेंडूवरती आल्या होत्या, त्यानंतर 12 चेंडू खेळावे लागले होते 10 धाव्यांसाठी, पण पुढच्या 12 धाव्यांसाठी 2 चेंडू खेळलाय. म्हणजेच ती क्षमता आहे, ते सगळं काही मागं घडून गेले ते पुसून टाकण्याची क्षमता आहे. आणखी एक दर्जेदार फटका आला, धावसंख्या 62 झाली. शेवटचे 2 चेंडू अद्याप बाकी. आणखी एक मोठा फटका म्हणजेच आपण सेफ झोनमध्ये जाल. 70+ धावा इकडे चेस होताना पाहिल्या नाही आहेत. पाहावं लागेल शरद लाड कशी कामगिरी करतील. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटकावला, यावेळा क्षेत्ररक्षक असेल पण क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. यावेळा बघते पाहतोय आपण विशालच्या बॅटमधून मात्र कमालीची फटकेबाजी पाहायला भेटली आहे. शेवटचे षटक तिकडे एक आपल्याला आक्रमक रूप हे स्वीकारायचं होतं आणि तशीच फलंदाजी पाहायला भेटली आहे. कमालीची फलंदाजी पाहायला भेटते आहे. चौकार आलाय. 5 चेंडूवरती 16 धावा वसूल केले. शेवटचं षटक अत्यंत महत्त्वाचं षटक, स्लॉगवरचं षटक तिकडे हाणामारी पाहायला भेटणार होती आणि ती होतीये. अद्याप शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहावं लागेल कशी कामगिरी करेल शरद. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतो. स्ट्राईकमध्ये असेल विशाल. हा चेंडू पुन्हा एकदा तडकवलाय. या वेळेला सुद्धा चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा हवाई फायर पाहायला भेटली. ताकदवर फटका आला तो विशालच्या बॅटमधून आणि धावसंख्या पोहोचली ती 72 अशी. शेवटच्या षटकातून 22 धावा. सर्वात महागडं षटक पाहायला भेटलंय शेवटचं षटक. या षटकातून 22 धावा. एक वेळ असं वाटत होतं की धावसंख्या 60 होणार नाहीये, पण शेवटच्या षटकात 22 धावा आलेत. पहिल्या 2 षटकात 28, शेवटच्या षटकात 22, म्हणजे आपण 3 षटकामध्ये 50 धावा आणि बाकीच्या 4 षटकामध्ये 22 धावा. हा या सामन्यातील फरक असेल. 72 म्हणलेत, 73 धावांची गरज असेल. नाही 72 बनले बोलले.
करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित करवीर प्रीमियर लीग 2026चा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली दुसरी लढत आपण पाहतोय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपरे बॅटिंगसाठी अमर पाटील यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतपरे. अर्थातच आपण पाहिलं तर 73 धावांची आवश्यकता आहे, 42 मध्ये 73 बनवायचे आहेत. अमर पाटील यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. ज्या खेळाडूने भोगावती प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये 4 या आकड्यावरती 3 विकेट आणि तिथून पुढे तो रन चेस जो अशक्य वाटत होता तो रन चेस शक्य करून दाखवलं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर त्या स्पर्धेमध्ये अमर पाटील या नावाचा दबदबा देखील राहिला होता. त्या खेळाडूला आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. पॉवर कशाला बॉक्सला त्यांनी कुठून तरी घेतले वाटतं. बेचाळीस मध्ये 73 ची आवश्यकता आहे. अमर पाटील स्ट्रायकर सेनवरती आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय सुमित स्ट्रायकर वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित मेहतरला आपण पाहतोय स्ट्रायकर सेनवरती. 42 मध्ये 73 ची आवश्यकता आहे. सूरज तिवले मॅन फ्रॉम कळंबा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सध्याच्या कडेला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर करवीर तालुक्यातील हे देखील एक चर्चित नाव आहे आणि त्याला आपण पाहतोय सध्याच्या कडेला बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल हा प्रकार आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे होत असताना पाहायला मिळते. सूरज तिवले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अनुभव आहे या खेळाडूकडे. सुमित मेहतरला आपण पाहतोय स्ट्रायकर सेनवरती. सांगरूला बिलॉंग करणारा हा खेळाडू. ते पण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये या खेळाडूची देखील चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉलवरती डॉट बॉल आलाय. जागा बनवली, फटका चांगला केला गेलाय. एलिव्हेशनची कमतरता आहे मात्र झेल सोडलाय. कॅच ड्रॉप झाली आहे. फटका चांगला, टायमिंग जरूर चांगलं झालं होतं मात्र जी लांबी गाठायची होती ती लांबी गाठता आलेली नाहीये आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर इथे एक झेल सोडलाय. कॅच ड्रॉप झाले. एक सिंगल मैदानाच्या आतपरे आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जात असताना फटका केला. बॉडी बॅलन्स थोडासा चांगला पाहायला मिळाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाकडून ही चुकी झाली. थोडंसं जजमेंट खराब झालं आणि तिथे ही जीवनदान फलंदाजाला मिळालं. धावसंख्येला आता मात्र श्री गणेशा झालाय. खातं इथे उघडलंय. तसंच अकाउंट ओपन झालंय. पहिली धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 40 मध्ये 72 ची आवश्यकता आहे. 40 मध्ये बनवायच्यात 72 धावा. अर्थातच विचार केला तर कृष्णमाई डेव्हलपर्स आदिती स्पोर्ट्स जैताचा संघ आपण अगदी विचार केला तर या मॅच मध्ये सुरुवातीला आघाडीवरती होता, त्यानंतर थोडासा पिछाडीवरती गेला. अर्थातच संघाचे संघमालक विलासजी पाटील सर हे देखील आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत. तर मग इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे झाले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण पाहिलं तर थोडासा बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मैदानाच्या आतपरे चालू आहे आणि आतापर्यंत सूरज तिवले चांगली गोलंदाजी केले. धावा कम खर्चा आणि जादा चर्चा असं षटक सध्याच्या घडीला सूरज तिवलेचं. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण पाहिलं तर तितकासा फुटवर्क नव्हता. फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर हा बॅटच्या साह्याने हा फटका खेळण्याचा प्रयत्न, पाय तितकेसे हल्ले नव्हते. त्यामुळे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतपरे आलेत. तसं आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली केली जाते. सूरज तिवले
कळंब्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. सातत्याने आपण पाहिलं तर यशस्वी राहिलाय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लीग स्पर्धांमध्ये सातत्याने चांगल्या दर्जाचा खेळ. आडव्या बॅटने यावेळेस शॉर्ट ऑन बॉलचा फटका पाहायला मिळाला. टिप्परे क्षेत्ररक्षक आहे. याच फटक्यासाठी मात्र आपण पाहिलं तर फंबल झाले. तिथे लगेच 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 3 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचतंय. 3 ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. सूरज तिवलेची यशस्वी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. कुठेतरी विचार केला तर वेदांत स्पोर्ट्स बाबू प्रेमी अब्दागिरी 11चा संघ करायताने बॅकफूटवरती होता आणि तिथून जो कमबॅक झालाय करायताने विचार केला तर अखेरच्या काही षटकांमध्ये जो फिनिशिंग टच पाहायला मिळालाय विशालच्या बॅटमधून आणि त्या फिनिशिंग टचमुळे एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालाय. अर्थातच वेदांत स्पोर्ट्सचा संघ मात्र रन चेस करत असताना थोडीशी निराशाजनक सुरुवात. स्लो स्टार्ट. शफलून घेण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण पाहिलं तर संपर्क नव्हता. पॉइंटला चेंडू मार्गस्थ आला. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात मैदानाच्या आतपर्यंत आले. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. फक्त आणि फक्त 4 धावांचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सूरज तिवलेची पॉवरफुल गोलंदाजी. 4 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्यात. आता उर्वरित 36 चेंडू 69ची आवश्यकता असणार आहे. योगेश कदम यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यातील क्रिकेट या खेळाडूने देखील गाजवलंय. तोच खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला. मॅन फ्रॉम कुडित्रेला बिलॉंग करणारा हा खेळाडू षटक क्रमांक 2 मध्ये जो अनुभव आहे तो अनुभव पणाला लावावा लागणार आहे. कारण आपण विचार केला तर पहिलं षटक अगदी चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड केलंय. दुसऱ्या षटकामध्ये देखील जी कामगिरी दिली ती कामगिरी तशाच प्रकारे बजवावी लागणार आहे. आउटसाइड ऑफ स्टंप एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळालाय. नशिबाची साथ इथे पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने गोलंदाजाच्या बाजूने फटका चांगला होता. एलिव्हेशन देखील चांगलं होतं. खाली क्षेत्र निवडलं तिथे क्षेत्ररक्षक देखील नव्हता. फक्त आणि फक्त राहिली ती नशिबाची साथ. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पण पाहिलं तर विथ द टर्न हा बॉल केला. बॉलच्या अगदी मेरिटवरती पोहोचले. मात्र तिथे आपण पाहिलं तर नशिबाची साथ होती. बॉल स्टॉप झाला. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या. 6 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. शफलून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू आपण पाहिलं तर अतिरिक्त उसळी घेणारा पाहायला मिळाला. थोडासा पाठीमागे केला. लेंथ मध्ये लगेच परिवर्तन केलं. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाले. योगेश कदम यांचा विचार केला तर अनुभव आहे. पहिला बॉल थोडासा ओव्हर पिच फुल लेनचा केल्यानंतर पाठीमागे केला. त्यांना देखील माहिती आहे याच टप्प्यावरती जर गोलंदाजी राहिली तर धावा खर्च होऊ शकतात. फलंदाज धावा बनवू शकतात आणि तोच प्लॅन बदललाय. स्टेप आउट करून लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. फटका लाजवाब आलाय. 6 धावेची मोहर अमर पाटीलच्या बॅटवरून षटकार. यावर स्टेप आउट केलंय. पदलालित्य दाखवलंय. फुटवर्कचा चांगला वापर मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला आणि त्यानंतर लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय. 6 धाव्यांची मोहर. दोन्ही कॅमेरा मंच देखील कौतुक करावं लागेल. अगदी चांगल्या दर्जाचं कॅमेरा वर्किंग त्यांच्या माध्यमातून ओमकार पाटील असतील त्याचबरोबर संस्कार शिरसाट असतील. दोन्ही कॅमेरा मंचच्या माध्यमातून अगदी चांगलं कॅमेरा वर्किंग पाहायला मिळालंय. 12 या आकड्यावरती धावसंख्या. अशा प्रकारची फलंदाजी या मॅच मध्ये करणं गरजेचं आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 6 सामने झालेत आणि 6ही सामन्यांमध्ये धावा डिफेंड करणारा संघ विजयी झालाय. या मॅच मध्ये तो इतिहास बदलला जाईल का? प्रयत्न केलाय. स्क्वेअर कटचा फटका. सुईतून धागा काढलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डीप कव्हर पॉइंटला धावा मिळतात त्या 4. अमर पाटीलच्या बॅटवरून आणखीन चौकार.
आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू आपण पाहिलं तर अँगलने बाहेर जात असताना पाहायला मिळाला आणि त्या अँगलचा वापर फलंदाजाने केला आणि त्यानंतर इथे 4 धावांची मोहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 10 धावसंख्या 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती अर्थातच 2 धावा. तिथून पुढे आपण पाहिलं तर नंतरच्या 2 बॉलवरती 10 धावा कुटण्यामध्ये यश आलंय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मात्र आपण पाहिलं तर काही अंशी महागडं झालंय. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत अजूनही शिल्लक असणार आहे. सोळा या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. स्टेप आउट केलाय, ड्राईव्ह केलाय. या बॉलला कवसला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथे पूर्ण केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थात 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत अजूनही शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल दुसऱ्या षटकाचा. योगेश कदम रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका खेळण्याची गरज होती का? अर्थातच डॉट बॉल जरूर येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाले. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी क्षेत्ररक्षक देखील सजवला गेलाय. पण अगदी पाहिलं तर लेग साईडची जी फील्ड आहे, ऑन साईडची जी फील्ड आहे, पूर्ण 30 यार्ड सर्कलमध्ये सर्व क्षेत्ररक्षक पाहायला मिळत होते आणि अगदी विचार केला तर त्या दिशेमध्ये जर हा फटका केला गेला असता तर आपण पाहिलं तर धावा तिथे बनवल्या गेल्या असत्या. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 या आकड्यावरती धावसंख्या 30 मध्ये 56 ची आवश्यकता आहे. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आणि त्याचबरोबर जी स्पर्धा आताच पार पडली, बंटी पाटील चषक, एक दैदिप्यमान स्पर्धा जी पार पडली, त्याचे मुख्य आयोजक अर्थातच अभि पाटील सर यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणखीन एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने करवीर ग्रामीणचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती नेलं. अर्थातच कुलदीप पवार पाटील सर यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर इस्पुर्ले गावचे माजी सरपंच अर्थातच लखनजी बाबर सर यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 17 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 30 मध्ये 56 ची आवश्यकता आहे. विशाल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. विशाल निकम यांना आपण पाहतोय, ज्या खेळाडूने पहिल्या इनिंग मध्ये संघ अडचणीमध्ये असताना संकट मोचक म्हणून जो खेळाडू बनून आला होता तो खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 3रं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली. 30 मध्ये 56 ची आवश्यकता आहे. जबाबदारी अमर पाटील आणि सुमित मेहतर वरती असणार आहे. चिप केला या बॉलला आपण पाहिलं तर चिप स्ट्रोक पाहायला मिळालाय. दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मैदानाच्या आतपर्यंत पुढे सरसावत आहे. 18 या आकड्यावरती धावसंख्या. सिंगल डबलचं देखील महत्व राहणार आहे, कारण अगदी आपण विचार केला तर एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलतं ठेवावं लागणार आहे. सामना जर शेवटपर्यंत घेऊन जायचं तर ते एकेरी दुहेरी धाव तितकीच महत्वाची असणार आहे. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळणं तितकंच गरजेचं आहे. चौकार षटकार देखील गरजेचं आहे, कारण रनचेस मोठा करायचा या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर आत्तापर्यंत धावा एकदाही चेस केल्या गेलेल्या नाही आहेत. तो जर इतिहास घडवायचा असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये तर तो इतिहास घडवण्यासाठी संघर्ष देखील त्याच ताकदीचा करावा लागेल. आडवा बॅटने समोरच्या दिशेने फोर्स केल्या बॉलला. मिड ऑफ ला प्रोटेक्शन 30 यार्ड सर्कलमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथे पूर्ण झाले. धावसंख्या आता 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 19 ऑन दी बोर्ड. अमर पाटील अनुभव आहे या खेळाडूकडे आणि तो अनुभव पणाला लावावा लागणार आहे. अर्थातच विचार केला तर अमर पाटील भुगावती प्रीमियर लीगची स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. त्याच खेळाडूला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकर सेनवरती. उभा फुटला गेले. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा समाचार इथे घेतलाय. 4 धावा अमर पाटीलच्या बॅटवरून चौकार. थोडासा पाठीमागे केला, हाफ ट्रॅकर देखील केला आणि त्यानंतर फलंदाजाला जागा देखील दिली हात खोलण्यासाठी. आणि पूर्ण आपण पाहिलं तर हा फटका अतिशय चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला, जागा दिली आणि या बॉलला देखील आपली जागा दाखवली. 4 धाव्यांची मोहर
इथे लगावली जाते. 23 आकड्यावरती धावसंख्या आता मैदानाच्या आतपरी आपल्याला पाहतोय. 27 मध्ये 50 ची आवश्यकता आहे. पहिला रन चेस या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? ती पाहिलं तर आतापर्यंत 6 सामने खेळले गेले. 6 सामन्यांमध्ये आपण विचार केला तर रन चेस पाहायला मिळालेला नाहीये. या सामन्यामध्ये तो रन चेस पाहायला मिळेल का? या सामन्यामध्ये ते चित्र बदलताना पाहायला मिळेल का? हे देखील पाहावं लागेल, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 23 धावा बनवल्या गेल्या. चांगला स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये ते आपण पाहिलं तर रन चेस करत असताना तो संयम आणि त्याचबरोबर ती आक्रमकता दोन्हीचा मिलाप आणि तो स्टार्ट खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कृष्णाई डेव्हलपर्स आदिती स्पोर्ट्स जैत संघाला मिळाला. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केला जातोय. दरम्यान एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. दरम्यान 2 डझन धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर पंचांची भूमिका कुमार चव्हाण सर आणि त्याचबरोबर आकाशी खेडकर सर हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत. आणि त्याचबरोबर 5 दिवस जो आवाज आपण ऐकणार आहोत अर्थातच याच कोल्हापूर जिल्ह्यातला कागल तालुक्यातील एक बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अर्थातच ज्यांच्या आवाजाची चर्चा सातत्याने आपण कागल तालुक्यामध्ये ऐकतोय, सुनीलजी गायकवाड सर यांचा देखील आवाज आपण 5 दिवस ऐकणार होतो. आणि या चेंडूवरती फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. सुमित मेहतरचा वार, 4 धाव्यांची मोहर, चौकार. फुल टॉस केला. या चेंडूवरती आपण पाहिलं तर स्वीप केला. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतपर एक्झिक्यूट केला. आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या गतीचा वापर अगदी चांगल्या प्रकारे केला आणि त्यामुळेच हा स्ट्रोक देखील एक्झिक्यूट केला गेला. हा फटका आपण पाहिलं तर ताकदीने खेळण्याचा प्रयत्न नव्हता, फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. आणि या दिशा देणाऱ्या चेंडूने मॅचची दशा देखील बदलली. आतापर्यंत 28 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 25 मध्ये 45 ची आवश्यकता आहे. विशाल निकमचं हे षटक महागडं ठरते. 11 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. यावेळेस देखील पुन्हा एकदा चिप केलाय. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत यावेळेस. वेल जज कॅच. जजमेंट चांगलं पाहायला मिळालंय. पहिली विकेट आली आहे. चौकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये विशाल निकमने दिलाय. पहिला धक्का 28 या आकड्यावरती. 3 षटकांचा केस संपलाय. 28 धावा उर्वरित 24 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. 45 धावा. यस, चला लाईट्स ऑन करायचे आहेत. लाईट ऑपरेटर्स आपण लाईट्स ऑन करायचे आहेत. आपल्याला विनंती असणार आहे. हिम्मत आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 4थ्या षटकामध्ये कट करण्याचा प्रयत्न सरे चालला. विकेट किपरच्या हातामध्ये अपील झाले. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम वरंगे पाटील. वरंगे पाटीलचा हा खेळाडू आहे. खऱ्या अर्थाने विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली होती अजय पाटीलच्या. आता बॅटच्या साह्याने साथ द्यावी लागणार आहे संघाला. 23 मध्ये 45 ची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. ड्राईव्ह केल्या बॉलला स्टेप आउट करून हा फटका केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच पुढे सरसवत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. अमर पाटील यांच्या शैलीचा जर आपण विचार केला तर
सुरुवातीला वेळ घेतात, त्यानंतर वेळ आली की गेअर चेंज करतात, ॲक्सिलेटरवरती पाय देतात आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर तिथून एक वेगळे अमर पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर मात्र आपण पाहिलं तर ही सुरुवातीची षटकं आहेत. अजूनही आपण पाहिलं तर या षटकामध्ये देखील तो संयम अमर पाटील यांच्या माध्यमातून दाखवला जाईल. दुसऱ्या बाजूला लेफ्टी बॅटर अजय पाटीलला आपण पाहतोय स्ट्रायकर झेनवरती विश्वास दाखवलाय जैता संघाने देखील. कारण आपण पाहिलं तर या खेळाडूच्या पाठीमागे देखील अनेक संघ लागले होते. ऑप्शनमध्ये आपण विचार केला तर या खेळाडूला 22,000ची बोली देखील लागली होती. तसंच आपण पाहिलं तर तशा प्रकारची गोलंदाजी देखील त्यांनी केली. गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली साथ आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र आता बॅटच्या साह्याने या धावा बनवायच्या आहेत, ती जबाबदारी उचलायचे अजय पाटील. वरंगे पाटीलचा हा खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये या नावाची देखील चर्चा आपण सातत्याने पाहतोय. फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे. सूरज तिवले चेंडूच्या खाली, जजमेंट झालाय आणि त्यानंतर पकडलाय. एक झेल आणि माघारी परतावं लागतंय. शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकच्या स्वरूपात अजय पाटील बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम दिननेरली कपिल पाटीलला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. दिननेरलीला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. खरं तर आपण पाहिलं तर गोलंदाजी या खेळाडून देखील अतिशय चांगल्या प्रकारे केली होती. मात्र जबाबदारी बॅटच्या साह्याने धावा बनवायची असणार आहे. कारण 21 मध्ये 44 आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 12.57च्या घरामध्ये ही चिंतेची बाब राहिली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, त्यानंतर आपण पाहिलं तर पायावरती आदळलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 29 आकड्यावरती धावफलक ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. बॅटची आतली कडा घेतली. निश्चितच आपण पाहिलं तर इथं डॉट बॉल येतोय. संयम पहिल्या बॉलवरती दाखवण्याचा प्रयत्न इथे केलाय कपिल पाटीलने. अर्थातच विचार केला तर मोठे स्ट्रोक देखील घ्यावे लागतील, आक्रमकता दाखवावी लागेल. कारण 20 मध्ये 44 समीकरण थोडंसं कठीण होत चाललंय. ओल ऑफ केलाय, व पिच बॉल फटका केलाय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी. धावा मिळतात त्या 4. कपिल पाटीलच्या बॅटवरून चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर 33 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 19 मध्ये 40 आवश्यकता. 19 चेंडू मध्ये बनवायच्या 40 धावा. प्रेशर रिलीज करणारा फटका होता. निश्चितच जो दबाव बनवला होता तो दबाव हटवण्याचा प्रयत्न या चौकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळालाय. चला लाईट्स ऑन करायचे आहेत. 33 आकड्यावरती धावसंख्या. 1 चेंडू अजूनही मैदानाच्या आतपरे. या 4थ्या षटकाचा शिल्लक आहे. ड्रिंक्स ब्रेकच्या अगोदरचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि शेवटचा 1 बॉल. बॅटची कडा, विकेट किपरच्या डोक्यावरून. लॉंग स्टॉप रिझन मध्ये नॉन स्टॉप धावा मिळतील त्या 4. कपिलच्या बॅटवरून हा दुसरा नशिबाचा चौकार. षटक क्रमांक 4 चा खेळ इथे संपलाय. 37 आकड्यावरती धावसंख्या. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. बॅटची कडा आणि त्यानंतर अनुज पाटीलच्या अगदी आपण पाहिलं तर हाताला चाटून बॉल गेलाय. पाठीमागे लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावेंसाठी आणि 4 षटकांचा केस संपलाय. 37 आकड्यावरती धावसंख्या. उर्वरित 18 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. 36 धावा. 18 मध्ये 36 ची गरज.
येस, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सामन्याला इथे सुरुवात होते. अर्थातच 18 मध्ये 36 ची आवश्यकता आहे. सूरज तिवलेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 मध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी आपण विचार केला तर आतापर्यंत 37 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या आहेत. 18 मध्ये 36 म्हणजेच अर्धा पल्ला पार पाडलाय. अजूनही अर्धा पल्ला इथून पार पाडायचा आणि ती जबाबदारी पूर्णपणे फलंदाजांना उचलायचे. स्ट्रायकर सेनवरती अमर पाटील आतापर्यंत चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतपर्यंत. आतापर्यंत संयम अमर पाटील यांनी दाखवलाय. सुरेश टिवलेचा पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न सर्व विकेट कीपर अनुज पाटीलच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती अगदी आपण पाहिलं तर सूरज तिवले हा या ऍक्शन आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर या खेळाडूला थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 17 मध्ये आवश्यकता खऱ्या अर्थाने आहे 36 धावांची. कट करण्याचा प्रयत्न सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 37 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावले. सूरज तिवलेचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना 3 धावा खर्च केल्या. त्याचबरोबर 1 धाव लेग बाईच्या स्वरूपात पहिल्या षटकामध्ये 4 धावा फक्त खर्च झाल्या आणि इथे सुरुवात 2 डॉट बॉलने झाल्या. सदतीस या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. अमर पाटील संघर्ष करतायत सध्याच्या घडीला. स्टेप आउट केलाय. ड्राईव्ह केलाय. बॉल लाटीपणे क्षेत्ररक्षक वाईटिश लॉंग ऑफला योगेश कदम चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल फक्त आणि फक्त मिळते. इथून आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 38 या आकड्यावरती. 15 मध्ये 35 आवश्यकता आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर कृष्णामाई डेव्हलपर्स आदिती स्पोर्ट्स जैताचा संघ पहिल्या इनिंग मध्ये अगदी 6 षटकांपर्यंत या मॅच मध्ये वर्चस्व गाजवत होता. मात्र त्यानंतर 7वं षटक आलं आणि त्या षटकामध्ये जो कमबॅक केला वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी हप्तागिरी 11 संघाने तो कमबॅक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इतका चांगला झालाय. या मॅच मध्ये आता पकड मजबूत केली. बाकफुटला गेले. फक्त एकदा आपण पाहिलं तर लेट खेळलाय. लेट कटचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. प्रोटेक्शन डीप मधून सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 40 आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. 14 मध्ये 33 ची आवश्यकता असणार आहे. 14 चेंडू आणि या 14 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 33 धावा. आतापर्यंत आपण विचार केला तर 1 षटकार फक्त आणि फक्त आलाय. तो सुद्धा अमर पाटील यांच्या बॅटमधून तो षटकार आलाय. विचार केला तर त्या व्यतिरिक्त धावा येत नाहीयेत. धावा येण्यामध्ये यशस्वी राहिलेले नाहीयेत. यस, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. 42 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 चा खेळ सध्याच्या घडीला चालू आहे. 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. समीकरण बदललंय. 13 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये जो संघ अगदी पहिल्या इनिंगच्या 6 षटकांपर्यंत आघाडीवरती होता तो संघ पिछाडीवरती आलाय. आज क्रिकेटचा खेळ. दोन्ही संघांना समसमान संधी दिल्या जात आहेत. जो संधीचं सोनं करतो तोच यशाची शिखरं गाठतो आणि या मॅच मध्ये देखील यशाची शिखरं गाठायचे तर मिळालेल्या संधीचं सोनं देखील करणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने इथे संधीचं सोनं कळंबा एक्सप्रेस सूरज तिवलेने केलंय. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केला. टाळ्या सूरज तिवलेसाठी व्हायला हरकत नाहीये. विकेट जरूर मिळालेली नाहीये मात्र इकॉनॉमिकल स्पेल इथे सध्याच्या घडीला सूरज तिवलेचा पाहायला मिळालाय. वेल बोल्ड बाय सूरज तिवले. 12 मध्ये आता 31 ची आवश्यकता असणार आहे. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. 42 या आकड्यावरती धावसंख्या. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे.
हिम्मत आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 12 मध्ये आवश्यकता 31 धावांची आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हिम्मत गोलंदाजांनी दाखवले. 72 धावा 73 धावा रोखायच्या होत्या आणि ती जबाबदारी उचलली आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. स्टेप आउट केलाय, लॉफ्ट केला, बॉलला फटका केला, योगेश कदम कॅच ड्रॉप झाले, झेल सोडला. अतिशय चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले योगेश कदम यांच्याकडून. जरूर हा झेल सोडलाय, मात्र एफर्ट चांगले होते. निराशा आहे खेळाडूच्या चेहऱ्यावरती, मात्र आपण पाहिलं तर एफर्ट्सला दाद द्यावी लागणार आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. 44 या आकड्यावरती धावसंख्या. आता मात्र आपण पाहिलं तर तो फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न अमर पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ते विचार केला तर अमर पाटील यांच्या शैलीचा मगाशीच उल्लेख केला की सुरुवातीला वेळ घेतात आणि त्यानंतर वेळ बदलली की थोड्या वेळानं आपण पाहिलं तर ती आक्रमकता देखील त्यांच्या माध्यमातून दाखवली जाते. या चेंडूवरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले. 45 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 10 मध्ये 28 ची गरज इथून पुढे असणार आहे. 10 चेंडू आणि या 10 चेंडू मध्ये बनवायच्या सतत 28 धावा. विचार केला तर जो संघ ड्रायव्हिंग सीट वरती होता तो संघ पाठीमागे आलाय, मात्र दुसऱ्या बाजूला वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमीचा संघ खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी केल्या. ओपिस बॉल, फुल लेंथचा बॉल, त्यावरती हा फटका फसला. बटरफ्लाय कॅच. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल योगेश कदमने कलेक्ट केलाय आणि त्यानंतर तिसरा धक्का फलंदाज कपिल पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश दाखल होत असताना पाहायला मिळतात. 5व्या क्रमांकावरती नॅट नंबर 5. मात्र मिडल ऑर्डर्स मध्ये 45 आकड्यावरती धावफलक. ओपीस बॉल पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने फटका केला. डीपर क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झाले, सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल लगेच दिलाय, चपळाई नाही येते. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 47 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 8 मध्ये आवश्यकता 26 धावांची. आतापर्यंत पाहिलं तर स्ट्रगल केला फलंदाजांनी. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण पाहिलं तर प्रयत्न धाव घेण्यासाठी तो यशस्वी झालाय देखील. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये झाली ऍड. 48 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. 7 मध्ये 25 ची गरज आहे. अर्थातच विचार केला तर हिम्मत चांगली गोलंदाजी हिम्मत दाखवली. अगदी नावाप्रमाणे आपण पाहिलं तर 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आहेत. त्याचबरोबर फक्त आणि फक्त 15 धावा इथे खर्च केलाय. चांगला स्पेल आतापर्यंत हाताळलाय. पहिलं तर विकेट ज्या गरजेच्या होत्या तो दबाव सूरजने बनवला. त्याचबरोबर विकेट हिम्मतने मिळवल्या आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर टीम वर्क सध्याच्या घडीला गोलंदाजांचा पाहायला मिळतोय. एक चांगलं गोलंदाजी युनिट आहे आणि तेच इथे दाखवतात. आतापर्यंत आपण विचार केला तर 6 सामन्यांमध्ये धावा चेस केला गेलेला नाहीयेत. हा 7वा सामना सध्याच्या घडीला चालू आहे या स्पर्धेचा. कट करण्याचा प्रयत्न, बाट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 6 चा खेळ संपलाय. 48 आकड्यावरती धावसंख्या उर्वरित 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. बनवायच्या 6 मध्ये 25 धावा.
गोरताईच्या ट्रॅकवरती अनुज पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम आमशीचा नितीन माटुंगे म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. या खेळाडूला ओळखलं जातं. तोच खेळाडू आपण पाहतोय. सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अनुज पाटील. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने फोर्स केला बॉलला. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल पूर्ण झाले. दुसरीचा कॉल दिलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आलाय. त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 50 या आकड्यावरती 50चा आकडा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 मध्ये 23ची आवश्यकता असणार आहे. इथून पुढे आपण पाहिलं तर 23 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत आणि तो संघर्ष एका धावेसाठी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. वेगात टाकलाय हा चेंडू. आपण पाहिलं तर वेगामध्ये बीट केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 4 मध्ये 23 आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. ते आपण पाहिलं तर मिडल ओव्हर्स मध्ये ज्या धावा रोखल्या होत्या तो दबाव जो आला फलंदाजांवरती आणि तिथून आपण पाहिलं तर स्लॉग ओव्हर्स मध्ये देखील तो दबाव तसाच ठेवला. या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला झेल टिपलाय आणि त्याचबरोबर परतीचा प्रवास आता करावा लागतोय. फलंदाज बाद झालाय. 5वी विकेट. 5व्या विकेट मध्ये पण पाहिलं तर फलंदाज रितेश बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक दाखल होत असताना पाहायला मिळतात. 3 मध्ये 23 आवश्यकता आहे. सामन्यामध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. अर्थातच आपण पाहिलं तर सुनील सर पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या षटकामध्ये ज्या 22 धावा आल्या त्याच 22 धावा या मॅच मध्ये अंतर बनवणाऱ्या ठरल्यात. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर तिथून जो बॅकफुट वरती संघ गेलाय कृष्णामाई डेव्हलपर्स आदिती स्पोर्ट्सचा संघ. तिथून आपण पाहिलं तर कमबॅक करता आलेला नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली 50 आकड्यावरती धावफलक. 2 मध्ये 23 मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. यस निश्चितच आपण पाहिलं तर या स्पर्धेचा हा 7वा सामना आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातला हा दुसरा सामना आहे. आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये धावा इथे डिफेंड केला गेलाय. क्लीन बोल्ड दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्याचा वेध घेतलाय. फलंदाज बाद झालाय. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 5वा. फलंदाज बाद. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉल वरती डॉट बॉल येतो आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय. आतापर्यंत करवीर प्रीमियर लीग 2024 7 सामने झाले आहेत आणि 7 सामन्यांमध्ये धावा डिफेंड करणारा संघ हा विजेता ठरलाय. 22 धावांनी एक मोठा विजय हा आलाय पदरी. विधान स्पोर्ट्स बापू प्रेमी अब्दागिरी 11 संघाच्या खात्यामध्ये हा मोठा विजय आलाय आणि विजयाला गवसणी घातले आणि निश्चितच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 20 चेंडू 42 धावांची नाबाद झंझावाती खेळ ज्या खेळाडूने केले आणि ज्या खेळाडूने कमबॅक आपल्या संघाला करून दिलाय नो डाऊट तोच खेळाडू विशाल निकम ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस चला टॉस साठी यायचंय. दोन्ही टीम्स कॅप्टन विधान स्पोर्ट्स बापू प्रेमी अब्दागिरी 11 कनेरेवाडी संघ आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत तसंच भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव. चला दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय.